नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। या क्षणाची अत्यंत ताजी आणि महत्त्वाची घडामोड आपल्या समोर येते ती म्हणजे अशोक खरातची बायको पळून गेलेली आहे। अशोक खरातची बायको ही तपासी अधिकाऱ्यांपासून स्वतःला वाचवतेय आणि त्या निमित्तानं अशोक खरातची बायको फरार झाली असल्याचा विषय चर्चेला आलेला आहे। भूखंड खरेदी प्रकरणामध्ये अशोक खरातच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असताना अशोक खरातची बायको पळून गेल्याची चर्चा समोर येते। किरण गोटूर आपले सहकारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्या प्रकरणात किरण गोटूर यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आता आपल्या समोर थोड्याच वेळात दिसायला लागतील। किरण, माझा आवाज आपल्याला येतोय? हो सर। अशोक खरातची बायको आता पोलिसांना सापडत नाहीये। शिर्डीमधलं नक्की प्रकरण काय आहे ज्याच्यासाठी तिचा शोध घेतला जातोय? अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल झालेले आहेत, पण अशोक खरातच्या बायकोवरती हा पहिला गुन्हा आहे। शिर्डीमधल्या एका जमीन व्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। आजच या सगळ्या संदर्भात संपूर्ण तपासाला सुद्धा वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतो। शिर्डीचं एक पथक आता अशोक खरातच्या बायकोला अटक करण्यासाठी जे आहे एकूणच रवाना झाल्याची सुद्धा माहिती आहे। पण नाशिकचं जे आहे ते अशोक खरातचं घर आहे त्या ठिकाणी त्याची पत्नी नाही, ती फरार झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। पण 2 टीम जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये अशोक खरातच्या बायकोचा सुद्धा आता शोध घेत असल्याची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काय कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी किरण।